मी त्यांच्याबरोबर असताना त्या चर्चा ज्या झाल्या त्यावेळी मी पवारसाहेबांची भूमिका मांडत होतो नेहमी, आणि त्यामुळे तिकडे जाण्यासाठी संमती पवारसाहेबांनी कधीच दिलेली नव्हती. आमच्याशी काही चर्चा नाही चालू, पण त्यांची प्रचंड अवहेलना महायुतीत होते असं दिसतंय, आणि त्याबद्दल आम्हालाही मनाला खेद वाटतोय. त्यांना जुने सहकारी आणि याच्यात खरंच त्यांची अवहेलना प्रचंड झाली. नाशिकमध्ये ते उभे राहणार असं जाहीर करण्यात आलं किंवा दिल्लीनं सूचना केल्या म्हणून, आणि मग ऐनवेळी त्यांना त्यातनं माघार घ्यावी लागली, आणि याबद्दल पवार साहेबांच्यावर त्यांनी अनेक वर्ष काम केले, आणि त्यामुळे आम्हाला त्याचं खेद आहे. साहेब एकनाथ खडसेंचं काय स्टेटस आहे सध्या? कारण एकनाथ खडसेजींचं काय सध्या स्टेटस आहे? कारण भाजपमध्ये अजून सुद्धा प्रवेश झालेला नाही, म्हणजे काय आपल्याकडे आहे तिकडे? त्यांनी त्यांची तिकडे जाण्याची इच्छा प्रकट केलेली आहे, इकडं ते गेलेले आहेत असं आम्ही समजतो, पण प्रवेश झालेला नाही कुठंच. काय तर आता त्यांचा प्रश्न आमचा, आपल्याकडे नाहीये. आमच्याकडून ते गेलेले राजीनामा दिला, त्यांनी आमच्याकडे राजीनामा दिलेला आहे, आणि आमच्याकडून ते तिकडे गेलेले आहेत. त्यांनी इच्छा प्रकट जाहीर केलेली आहे, आणि त्यांचा यथावकाश त्यांचे भारतीय जनता पक्षाचं टाइम टेबल असेल. गाणं तर लॉन्च झालं, म्हणजे पवार साहेब तर ऑब्व्हियसली ते सेंटरमध्ये असणारच, काही हरकत नाही. पण तुमच्यापेक्षा किंवा रोहितांपेक्षा संजय राऊत जवळपास 3 वेळा त्या सगळ्यामध्ये दिसले, तर राजकीय याचा अर्थ असा घ्यायचा की हा पक्ष सर्व महाराष्ट्रातल्या पक्षांना हवाहवाचा आणि आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पाहिलं पाहिजे, आणि संजय राऊत अतिशय उत्तमपणाने महाविकास आघाडीचं आज वेगळ्या ठिकाणी जाऊन बाजू मांडतायत. त्यामुळे सर, अजित पवार माध्यमांना मुलाखती देताना असं म्हणतात की यापूर्वी भाजपसोबत जाण्याचा 3 वेळा प्रयत्न झालाय 2014 पासून, मात्र त्यावेळेस पवार साहेब सोबत आलेले नव्हते. त्यांनी केली तर ती स्ट्रॅटेजी असते, आणि आम्ही केली तर ती गद्दारी कशी होऊ शकते? असं आहे की पवार साहेबांना माझा ऍज फार एज माझं नॉलेज आहे, काही लोक सतत सांगत होते 5-6 वर्ष की या देशात भारतीय जनता पक्षाचा पराभव होणं अवघड आहे, तेच सत्तेत येणार आहे, त्यामुळे आपण तिकडं जाणं हे आवश्यक आहे. आणि त्यांची वेगळी खासगीतली काही कारणं होती ज्याच्यावर मी बोलू इच्छित नाही, त्यामुळे हा सतत त्यांचा प्रयत्न होता. पवार साहेबच ठाम राहिले, आणि प्रत्येक वेळीला आता शेवटी जवळचे सहकारी सतत अशी भूमिका 2-4 जण मांडत असतील, तर प्रत्येक वेळेला बऱ्याच सहकार्यांना बोलवून त्यांनी तिकडे जाणं कसं योग्य नाही हे सहकार्यांनी सांगितलं की तिकडे आपल्याला जायचं नाही, आणि मग असे निर्णय निरस्तमे नकार दिलेले आहेत. पवार साहेबांनी कधीच हा निर्णय घेतला नाही, आणि पवार साहेब नेहमीच शाहू फुले आंबेडकर या विचाराची कटिबद्धता ठेवून आहे. त्यांनी 2 इन्सिडेंट सांगितले ज्याच्यामध्ये पवार साहेबांनीच थेट अमित शहाशी संपर्क करायला सांगितलेला होता, कम्युनिकेशन करायला सांगितलेलं होतं, मात्र ते दिल्लीला न जाता फोनवरून करावं, आणि त्या कम्युनिकेशनचा तुम्ही, प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार पार्ट होता असं ते स्पेसिफिक मुलाखतीमध्ये म्हटले. मात्र दिल्लीला जाऊ नये असं वरिष्ठांनी सांगितल्यामुळे ते त्यावेळेस टळलं. एक तर तिकडे गेलेल्यासाठी किती वेळा कारणं द्यावी लागतात त्यातूनच मनस्थिती लक्षात येत असेल, माझी त्याला तक्रार नाही. पण पवार साहेबांनी मला हे सांगितलेलं होतं की या दोघांनी कुणाशी तरी चर्चा करून वेगळी भूमिका घेण्यापेक्षा तुम्ही त्यांच्यावर राहावा. मी त्यांच्याबरोबर असताना त्या चर्चा ज्या झाल्या त्यावेळी मी पवार साहेबांचीच भूमिका मांडत होतो नेहमी, आणि त्यामुळे तिकडे जाण्यासाठी संमती पवार साहेबांनी कधीच दिलेली नव्हती. आणि आज परिस्थिती तशी असते तर एवढ्या मोठ्या वेगळ्या गोष्टी करणाऱ्या लोकांच्यावर लढाई करण्याची काही गरज नव्हती. पण पवार साहेबांनी ठामपणाने स्वाभिमान जपण्याचं काम केलं आणि ठामपणा दाखवला. मुठभर मावळे देखील निष्ठेचे त्यांच्यावर राहिले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.